आणि आता 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी। हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा। तर राज्यातील 11 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। पुणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। दक्षिण रायगडमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासनाचा निर्णय। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून अधिसूचना जारी। पुण्यातून एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये दाखल। रायगड, चिपळूण आणि खेडमध्ये प्रत्येकी 1 तुकडी तैनात। गरज पडल्यास पुण्यातून अजून तुकड्या मागवण्यात येतील। चंद्रपुरात अतिमुसळधार पावसाची हजेरी। तर पुढील 24 तास हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी खेड इथल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या महिलेचा रेस्क्यू टीमकडून बचाव। तर घराच्या माळावर अडकून होती महिला। महिलेच्या घराच्या छतापर्यंत लागलं होतं पाणी। धुळे शहरात मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाचं आगमन। जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा। जळगाव, चोपडा आणि अमळनेरला या 3 तालुक्यांना अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसलाय। शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। धुळे शहरालगत असलेल्या लळिंग कुरणातील धबधबा प्रवाहित झालेला आहे। धबधब्याजवळ पर्यटकांची मोठी गर्दी। सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी। चिपळूण चिंचनाका परिसरामध्ये पाणी साचले। चिपळूणच्या बाजारपेठेत जाणारा मार्ग पाण्याखाली। कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी तलाव पावसामुळे ओव्हरफ्लो। तलावाचं पाणी रस्त्यावर वाहत्या पाण्यामुळे वाहन चालकांची कसरत। चिपळूण तालुक्यात जोरदार पाऊस। तर तालुक्यामधील पाथरुंगी या नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चिपळूणचा सवतसडा धबधबा प्रवाहित। मुसळधार पावसामुळे सवतसडाचं रौद्र रूप। मुंबई गोवा महामार्गावरून परशुराम घाटाच्या पायथ्याशी सवतसडा धबधबा। रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात शिरलंय पुराचं पाणी। तर नागोठणे बसस्थानकाला पुराच्या पाण्याचा वेढा। आंबा नदीनं धोक्याची इशारा पातळी ओलांडली। वाशिम जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर। तर एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे राजकिंग देखील बंद आहे। मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस। तर धरणातील पाणीसाठा आता 25%वर। रायगडच्या पालीमधील विठ्ठलवाडी धबधबा पाहण्यासाठी तर पर्यटकांची मोठी गर्दी होते। निसर्गाच्या सानिध्यात असलेला विठ्ठलवाडी धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण। मुसळधार पावसामुळे चंद्रपूरच्या विविध भागात पाणी साचलं। तर रस्त्यावर पाणी झाल्यानं वाहन चालकांची मोठी कसरत। पुण्याच्या उत्तम नगर भागात मुसळधार पावसामुळे इमारतीची सीमा भिंत कोसळली। भिंत कोसळून काही वाहनांचं नुकसान। भांडूपच्या फरीदनगरमध्ये घराचा काही भाग कोसळलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा कहर। रायगड जिल्ह्यातील 4ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। दिवाण खटाव आणि विन्हेरे दरम्यान तर रेल्वे मार्गावर दरड कोसळलेली आहे। दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे। जेसीबीच्या सहाय्यानं मातीचा ढिगारा हटवतायत। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं रत्नागिरी स्थानकामध्ये प्रवासी अडकलेल्या प्रवाशांशी मंत्री उदय सामंत यांनी संवाद साधलाय। सामंतांच्या निर्देशानंतर कोकण रेल्वे प्रशासनासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील। 31 ऑगस्टपर्यंत मुदत नसल्यामुळेच कुठलीही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही। मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती। धुळे महानगरपालिकेतर्फे लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मदत केंद्राची स्थापना। 1 नोट अधिकारी व 5 नियंत्रण कक्ष प्रमुखांसह 19 कर्मचाऱ्यांची नेमणूक। जळगाव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 29,416 महिलांचं भरण्यात आलंय अर्ज। तर योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन। लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी रविवारी देखील सुविधा। अनेक ग्रामपंचायत कार्यालयात सुट्टीच्या दिवशी अर्ज भरण्यात आले। नंदुरबारच्या शहाद्यातील 24 ग्रामपंचायतींवर प्रशासनाचा कारभार। शासनाकडून आलेला निधी खर्च होत नसल्यानं विकास कामांना खीळ बसली।
धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीमागील 3 महिन्यामध्ये 10 कोटी 25 लाख रुपये जमा झालेत। महानगरपालिकेकडून मालमत्ता करावर 6 ते 10% सूट देण्यात आली होती। बेळगावच्या शिंदे गटाच्या आमदारांविरोधात भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य महिलेचे उपोषण मागे, तर महिलेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आमदार सुरेश भोळे यांचं आश्वासन। नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन। 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी। अनेक महत्त्वाची बातमी। तर नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागात देहली प्रकल्पाला शासनाकडून 422.84 कोटींची मान्यता मिळाली, तर प्रकल्पामुळे 3200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। म्हाडातर्फे राज्यभरातील 7,500 घरांसाठी या महिन्यात जाहिरात, तर मुंबईसह कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी जाहिरात निघणार। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरच्या बंगल्याची पाहणी। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरला आणखी एक नोटीस जारी। धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल जप्त का करू नये, पोलिसांचा सवाल। पूजा खेडकर कुटुंबियांकडून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी। 3 ऑक्टोबर 2023ला चेकद्वारे 12 लाखांची देणगी दिल्याची माहिती। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून कोयत्यानं वाहनांची तोडफोड, गाड्या फोडण्यासाठी घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे, तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा 28 जुलैला कार्यकाळ संपणार। राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती केली जाईल। वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमधील 6,830 पदांना शासनाने मंजुरी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक्सवर 10 कोटी फॉलोअर्स आहेत। मागच्या 3 वर्षात मोदींच्या फॉलोअर्समध्ये 3 कोटींनी वाढ झाली आहे। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत यांच्या निवडीनंतर भरपावसामध्ये मिरवणूक, तर समर्थकांकडून गुलालाची उधळण। अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन। पाऊस पडून शेतकरी सुखी व्हावा यासाठी साकडं। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये आता शेकडो मुस्लिम युवकांचा शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये प्रवेश झालाय। मुस्लिम युवक आणि 100 मुस्लिम महिलांच्या हाती शिवबंधन। आता मराठ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया। नागपुरात पावसाची हजेरी। गोसेखुर्द धरणामधून होणार 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। नंदुरबारमध्ये खरीप हंगामामधील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, तर येलो मोझॅक रोगामुळे पीक उपटून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक येणार होते, पण बारामतीमधून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला। तुम्हाला मतदान केलेल्या समाजानं तुमचं काय घडवलंय? बारामतीमधूनच छगन भुजबळ यांचा पवारांवर सवाल। शरद पवारांनी फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? बैठकीचा अजेंडा आल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल। बारामतीत जनसन्मान मेळाव्यामध्ये भुजबळ आता भाषणाला उभे असतानाच मराठा समाजानं घोषणाबाजी केली। 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा।